हॅलो फ्रेंड्स, मी साक्षी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत हे दसऱ्याशीत गुलाबजाम कशा एकदम सोप्या पद्धतीने कसे तयार करता येईल आणि यासाठी हे बनवण्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत हे तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर हे आहे गिट्स कंपनीचं इन्स्टंट मिक्स गुलाबजाम प्रीमिक्स. याच्यापासून आपण गुलाबजाम तयार करणार आहे. हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. आपण हे कपाने मोजूयात. कपाने हे दीड कप भरलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही, आपले हे प्रीमिक्स 1.5 कप भरलेला आहे. माझ्याकडे हा मेजरमेंटचा कप आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत दूध घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला असं सुरुवातीला वाटतं की दूध जास्त पडलं की काय, पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे सॉफ्ट अशी कणिक भिजण्यासाठी. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला या संपूर्ण पिठासाठी अर्धा कप दूध लागलेलं आहे. हे आपण आता 10 मिनिटे साईडला असंच ठेवायचं आहे झाकून. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. आपल्याला साखरेचा पाक याच्यामध्ये तयार करायचा आहे. तर या साखरेचा पाक तयार करण्यासाठी आपल्याला 2 कप साखर लागणार आहे. ही साखर आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. लक्षात ठेवा की आपण साखर पातेल्यामध्ये घालत असताना गॅस चालू नसावा. बंद गॅसवरतीच आपल्याला ही साखर पातेल्यामध्ये ओतून घ्यायची आहे. 2 कप साखर आणि 2 कप पाणी आपल्या पाकासाठी लागणार आहे. पाकाला उकळी येईपर्यंत आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि एक मोठा गॅस करून एक उकळी याला आणायची आहे. हे पहा, आपल्या पाकाला आता उकळी येत आहे. पाकाला उकळी आली की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. उकळी यायला 2 ते 3 मिनिटे लागतात आणि उकळी आल्यानंतर पाक तयार होण्यासाठी आपल्याला किमान 7 ते 8 मिनिटे लागतात. गुलाबजामसाठी आपल्याला पाक हा पातळच लागतो, जास्त घट्ट नाही करायचा. मध्ये मध्ये आपल्याला असं हळूहळू हलवून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. वेलचीने गुलाबजामचा वासही आणि टेस्टही खूप मस्त येत असतो. इथे आपला पाक तयार आहे. आता इथे आपण हे जे पीठ भिजवलं होतं ते पहा कसं सुंदर असं भिजलेलं आहे. याचे गोळेही खूप मस्त तयार होणार आहेत. आपल्याला सुरुवातीला हे वाटत होतं की हे चिकट होईल, पण हे चिकट नाही. एकदम सुटसुटीत मस्त आहे. एकदम छान मऊसूत भिजलेला आहे. हाताला तूप लावून हे व्यवस्थित आपण मळून घ्यायचं, म्हणजे अजून छान गोळे तयार होतात. एकदम सॉफ्ट पीठ भिजण्यासाठी हे दुधाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. पीठ जर चुकून घट्ट झालं तर दूध किंवा पाणी टाकून मळून घ्यायचं एकसारखं. गोळे करताना आपल्याला जाचत असेल तर हाताला तूप लावून गोळे करायचे किंवा दूध लावूनही तुम्ही गोळे करू शकता. अगदी सुंदर गोळे तयार होतात. मी तुम्हाला पुढे दाखवले आहे. आता याचे गुलाबजाम तयार करून घेऊयात. गुलाबजाम करताना थोडंसं तूप हाताला लावून मग गुलाबजाम वळला तर खूप सुंदर टेक्स्चर येतं. त्याला क्रॅक पडून द्यायचे नाही आहेत आपल्याला. क्रॅक पडले तर तेलात गुलाबजाम फुटतात, व्यवस्थित दिसत नाहीत. आपल्याला व्यवस्थित वेळ न घालवता गुलाबजाम बनवायचे असतील तर या पद्धतीने पीठ सॉफ्ट होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घेत आहे. गुलाबजामचे गोळे हे छोटे छोटेच करायचे, कारण ते तेलामध्ये आणि पाकामध्ये गेल्यानंतर खूप मोठे मोठे होतात. आणि अशा पद्धतीने थोडं जरी घट्ट झालं तर थोडंसं हाताला दूध जरी लावून गोळे केले ना तरी मस्त गोळे होतात. हे पहा, अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. हे पहा, किती सुंदर दिसत आहेत ना गुलाबजाम. आता हे तळल्यानंतर अजून सुंदर दिसतात. चला आपण तळून घेऊयात.
गुलाबजाम तळण्यासाठी कढई ठेवलेली आहे. तेल ओतलेलं आहे. आपल्याला तेल हलकं गरम करायचं आहे, जास्त गरम नाही करायचं. तेल हलकं गरम झालं की मगच आपल्याला छोटासा गुलाबजामचा तुकडा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. म्हणजे याच्याने आपल्याला अंदाज येतो की तेल किती गरम आहे. आणि मग आपल्याला थोडेसे गुलाबजाम याच्यामध्ये बसतील तितके गुलाबजाम व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने त्याला हलवत तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने म्हणजे गुलाबजाम खाली चिकटणार नाहीत, लागणार नाहीत. एकसारखे हलवले पाहिजेत तरच गुलाबजाम आपले एकसारखे भाजतात. गुलाबजाम भाजण्यासाठी 7 ते 8 मिनिटे पुरेसे असतात. व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला व्यवस्थित असे गुलाबजाम भाजून घ्यायचे आहेत. आतपर्यंत पूर्ण ते व्यवस्थित भाजले पाहिजे. हे पहा, आपल्या गुलाबजामला किती मस्त कलर आलेला आहे, सुंदर भाजलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला आवडेल त्या कलरमध्ये भाजायचे आहेत ते गुलाबजाम व्यवस्थित. किती सुंदर दिसत आहेत पहा. याचा आकारही मोठा झालेला आहे. हे मी सर्व गुलाबजाम आता साईडला एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बाकीचे उरलेले सर्व गुलाबजाम तळून घेत आहे. आपल्याला हे गुलाबजाम गरमच आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. गरम टाकले तरच ते व्यवस्थित मुरले जातात. आणि गुलाबजाम पाकामध्ये टाकताना पाकही आपला गरम पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे आता गुलाबजाम 1 तास मुरत ठेवणार आहे. हे पहा गुलाबजाम किती सुंदर, स्वीट, किती गोंडच दिसत आहेत ना. खायची इच्छा होते ना. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने तुमचे गुलाबजाम अजिबात चुकणार नाहीत. सांगितलेले साहित्यांचं प्रमाण तुम्ही अचूक वापरा, तुमचे गुलाबजामही मस्त होते. व्हिडिओ थोडा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.